तर हे गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. भाई आज असा प्लॅन ठरलाय की आज तुमचा भाव चाललाय मावट्याला. बरेच दिवस झाले आपण मावट्याला गेलो नाही, मावट्या देवी दर्शन घेतलं नाही, तरी पण लय दिवस झाले. एक शर्ट घालून गेलो, पायी गेलो मावट्याला. आता विषय असा आहे की कोंबड्या मोकळं सोडायला, कोंबड्या कोंडू लागायच्या, खाद्य बिद्य भरलं भांड्यात. आता फक्त पाणी ठेवायचं, भांडे बिंडे धुवून काढलेली, ते झाडून काढून राहिलं. झाडून काढलं का पाणी तर ठेवायचं, खाद्याचे भांडे भरले आतमध्ये ठेवायचे, कोंबड्या पांडायचे, आणि तुमचा भाऊ लगेच गायब. माझ्यासोबत अजून एक जण आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. आधी याला कोंबड्या बिंड्या कोंडू लागतो, मग त्याच्याकडे जातो. तर काय चालू आहे मावट्याच्या मागं मंदिर, कोणाला घेऊन आलोय, याला मंडळी घेऊन आलोय. रिक्षा कपडे भाई त्याचे, म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये पप्पा तुम्ही शर्ट असतो, कपडे नाहीत त्याच्याकडे. आता आलोय, दर्शन बिर्शन घेतो, तुम्हाला मंदिर दाखवतो कसं आहे कसं नाही. तुम्ही तर पाहिलं असेल तरी दाखवतो परत चल रे. तर गाईज आज लई दिवसानंतर आलोय मावट्याला, याला घेऊन. मी तर आलतो मागं पण येऊन नव्हता आला बऱ्याच दिवस. का भांडत लई गोरा दिसतो रे, का भांडत मी जास्त गोरा दिसतो आहे का नाही. तर काय म्हणत होते, विसरू राहिलो मी एवढ्या. तर लई दिवसानंतर आलतो आज. दत्त्याने आला, कारण दत्त्या आमचा कामाला गेला भाई, काम आहे त्याच्या मागं, संसाराला लागला. ते लेकरं बाळा रडत आहे त्याच्या घरी, रडत येतो रोज संध्याकाळी, पप्पा खायला आणा असं तसं. लग्न झाले तेच तुम्हाला माहीत नसेल, मी सांगतो तुम्हाला. 2 बायका आहेत त्याला, 8 लेकरं आहेत, 2 पप्पा आहेत, 4 मम्मी आहेत. तर त्याचा लई मोठी फॅमिली आहे त्याची, जॉईंट फॅमिली, त्याच्यामुळे त्याला नाही यावं लागत, त्याच्या मागले काम असते. असा विषय आहे त्याचा. आम्ही जातो आता दर्शन करतो आतमध्ये मंदिरात. आलो गार लागू राहिले इथं ती. तर गाईज या इथून व्ह्यू किती भारी दिसून राहिला मंदिराचा सगळा. इकडं पार्किंग, खाली डोंगर बिंगरला भारी दिसून राहिला. उन्हाळा लागू राहिले. चला अरे तुला इथं पोळ राहिले, इतके पाप केले, नरकात गेले, तिथं कस काय सहन करशील. इथं पोळ राहिले तिथं तुला काढायला टाकी दे, त्याच्यात तेल रे, तेल महाग झालं आता, पाण्यात टाकी दे. आपलं तर वेगळं आहे होईल. VIP कॉपी, VIP राहील तुला तिथं एंट्री एखादी. तुझी साईड पलीकडून आहे, पण तू इकडून यायला पाहिजे. तू इकडून कुठून आला. सॉरी हो चुकी झाली. असं चालणार नाही बरं का, नियम पाळावं लागतं तुला. कुठून चाललेलं तर काहीच आमचं झालं दर्शन. आता गाडी कुठलं भारी मारलं, चांगली दिस राहिले. इकडची डायरेक्ट बारीक करून टाकली. मी पण ड्रायव्हर केली का म्हणला मग पूर्ण गाडी येईल. ओके. तर आमचं दर्शन झाले दादा. ते थोड्या वेळ बसतो, जातो घरला. तर काहीच आम्ही आलोय दर्शन करून. आता जायचं लग्नाला. याला लोकांच्या लग्नाला जाऊ नको, लोकांना लेकरं व्हायचे बंद होते. कामाचा करा काय मला भाऊ आता किस्सा सांगत होता. त्याचे पाहुणे आहेत एका गावाला, गावाचं नाव नाही घेत ते, आणि काहीतरी कांड केलं त्या पाहुणे. तर अख्ख्या गावाने मिळून पाहुणा आणला त्याच. म्हणजे काम अशी करा, अख्खं गाव मिळून आहे, किरकोळ काम नाही करत. किरकोळ काय होतं रे, एका जण दोघाचा मार्ग आला का अख्खं गावाला पाहिजे. तर आपण काहीतरी काहीच डायरेक्ट आलोय आता शेवगावमध्ये. भूक लागली म्हणलं काहीतरी खावा. याला जायचं लग्नाला, याच्या बहिणीचं लग्न आहे. याला सोडतो ना, आता जातो घरला. आधी खातो आणि मग जातो, कारण भूक तशी लागली. सकाळी थोडंच जेवलो, 1 चपाती खाल्ली फक्त. आता वाजले गेली, आता 1:45 वाजला. दुपार झाली बाई, सकाळची दुपार. पासवर्ड काय तर लय मोठा पासवर्ड 4 आहे. हे असं माज लिहून केलं कसं काय श्रीमंत होणार आहेत आपण. मारल्याने नाही, लोक दारून ते पेटे दाबून एक हातच जीवाला. आपल्या बाप दाद्याने चटणी मिरची घेऊन एक पाय जोडली. त्या दिवशी मी नाही का ते पैसे मागत होता त्याला. हा ते म्हणले पैसे काही नाही. हा म्हणलं अरे लोकांचे पोरे मागेल ते खाते 200-500 रुपये, आम्ही जेवण करतो. हा कवा दिले 200 रुपये. हा
तू आला नाही. अरे आता कसं सांगू तुला माझ्या जीवनाची व्यथा. तर काही याला मी शॉवर याला मी शॉवर घेऊन गेलो. याला मी 20 रुपयाचा कोण चारला, एक समोसा चारला, परत थंड पाहिजे 10 रुपयाचा कोण चारले. याला आता पैसे दिसू राहिले. याला आता दोघं देख तू लाद घालू काय लाद घालू दोघं दे. पैसा करून राहिला भाग 50 रुपयात 5 कोण येते माहिती का. मला एखादी मी तर 20 दारला वाढगो 20 दारला कांदारे वाढगो 50 तुला वाटलं बंद केलं मी काय करा तुला काय नाही भाऊ. इज्जतीवर काय करणार इज्जतीवर सारा पाड. इकडे आहे खिडकी बसून लागन इकडे डायरेक्ट चाकू सार चाकू दाखव सारा एकदा कॅमेरा. तर काय माउंटन आलो एक चौक घेतली आता गेलो आता शिकून मला पोरं बांधलं घेऊन राहिलं. चाकूने डायरेक्ट गँगस्टर सार्थक घुसाय डायरेक्ट चाकू घेऊन करतो गाडीच्या किचनचा तर कोण कसं जागेले माझं असे कामं करतोय. तोंड दाखवावं लागत याला. तोंड दाखे सर काम वगैरे झालं कोणत्या गावाला दिसतो मला नाही बाबा येत. सांग ना एकदा एकदा म्हण ना एकदा माझ्यासाठी म्हणणार राव म्हण ना एकदा माझ्यासाठी म्हण ना. पण तू सांग ना. पण रंदावन नाही वृंदावन असतं ते. या माग तुझे पोरग दिसू राहिलं तुम्हाला याला गाडी येत नाही. आता इथे टॅकाडे मला म्हणतोय मला गाडी खाली घेऊन टॅकाडे भाई साहब ब्रेकर पाहिजे रे. तर गाईज आजचा ब्लॉग मी एंड करतो. भाई आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया एखाद्या अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये.